आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मला कळलेलं आहे की निवडणूक प्रमुख माझ्या ठिकाणी माननीय श्री अजितजी संचेती यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु साधारणतः निवडणूक प्रमुख हा तिथला स्थानिक नेता असतो. प्रभारी आणि निरीक्षक हे बाहेरचे असतात. आता त्याच्यातला शब्दाचा घोळा आहे, नेमकं काय मला सुद्धा कळू द्या. आणि ते झाल्यानंतर मग मी तुम्हाला अधिक सांगू शकेल. जे मला कळलेलं आहे हेच आहे किंवा माध्यमांच्या माध्यमातून निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती अजयजी संचेती यांची केलेली आहे. उमेदवाराची जी निवड आहे चंद्रपूरऐवजी नागपुरात होत आहे. हे दरवेळेसच होत असते की ही उमेदवारांची निवड म्हणून नाही. आज ही निवडणुकीच्या संदर्भातली एक बैठक आहे. आता त्याच्यामध्ये काय काय विषय चर्चेला येतात, जी प्रक्रिया आजपर्यंत पार पाडल्या गेलेली आहे ती प्रक्रियाची माहिती तिथे दिल्या जाईल. पुढे काय करायचं याच्या सूचना स्पष्टता त्या ठिकाणी येईल. म्हणून आज काही निवडून मतदार म्हणजे जे आपले उमेदवार आहे त्याच्या निवडीची प्रक्रिया आहे असं काही त्यामध्ये नाही आहे. तुम्हाला ज्या पदावरून हटवलं गेलं आहे त्यात दुर्गेवर मुनगंटीवार वाद आहे, याच्यामुळे तुम्हाला पक्षाने असा निर्णय घेतला असं मला वाटत नाही. कारण की इतकं काही छोटं ते विषय नसतो. परंतु माझ्याऐवजी अजयजी संचेती यांची नियुक्ती झालेली असं तुम्ही सुद्धा सांगत आहात तर त्याच्या मागची पक्षाची भूमिका काय जर असेल तसं किंवा मग निरीक्षकाच्या जी प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये काही हे केलेलं ती काही माहिती घ्यावी लागेल. फक्त एवढंच आहे की निवडणूक प्रमुख हा त्या तिथला स्थानिक नेता असतो. हे सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. निरीक्षक आणि प्रभारी हे जिल्ह्याच्या बाहेरचे लोक असतात.